सुवर्णा जोशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना संसर्ग महाराष्ट्रामध्ये वेगाने वाढत चाललाय, पसरत चाललाय। जे बेफिक्रीने वागता आहेत त्यांना आपण इतकंच आवाहन करू शकतो की त्रिसूत्री जी सांगितलेली आहे ती पाळा, बेफिक्रीने वागू नका, जबाबदार नागरिक म्हणून वागा आणि मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नियम पाळा। पण जे कोरोना होईल या भीतीने त्यांचं घराबाहेर पडणं बंद झालेलं आहे किंवा ही भीती त्यांना त्रासदायक ठरू लागलेली आहे, अशांसाठी विशेष करून हा कार्यक्रम आहे। मुळात घरातल्या घरात आपण रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याकरता काय करू शकतो, जे होम क्वारंटाईन आहेत त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि घरातून बाहेर पडताना सुद्धा आपण काय काळजी घ्यायला हवी आहे, या सगळ्याविषयी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी रेमडेसिवीर जे इंजेक्शन आहे त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। काही भागांमध्ये, काही महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होतो असं समोर आलं। असा जर काळा बाजार झाला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून। इतकंच नव्हे तर हा रेमडेसिवीरचा काळा बाजार कुठे कुठे होत आहे याच्या संदर्भातली तक्रार जर नोंदवली गेली तर त्यातलं नेमकं सत्य काय आहे हे देखील समोर आणलं जाईल असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय किंवा आश्वासित केलेलं आहे। आता पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया। कोरोना नक्कीच बरा होतो अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हाच विश्वास मनात ठेवून जे घाबरलेले सगळे नागरिक आहेत, कोरोनाची भीती ज्यांना आता वाटू लागली आहे कारण दुसरी लाट आलेली आहे आणि ती वेगाने पसरते आहे, या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत। डॉक्टर उदय, आज आपल्या सगळ्यांसारखे अनेक देवदूत आमच्यासाठी धावून येत आहेत आणि त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या कार्याला सलाम। सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला आहे, दुसरी लाट आहे। जे बेफिक्रीने वागतायत त्यांना तर आपण फक्त आवाहन करू शकतो, पण ज्यांना भीती वाटते आता की आपल्याला कोरोना होईल, अशा सामान्यांना सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर लोकमतच्या IBNच्या सगळ्या दर्शकांना मी असं सांगू इच्छितो की एका बाजूने कोरोनाची लाट असं म्हणून आपण सगळेजण त्याच्यावरती काय करायचं या प्रयत्नात आहे आणि घाबरून जाणाऱ्यांसाठी आपण एवढं सांगू शकतो की आज महाराष्ट्रामध्ये आपण जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना खूप चांगलं यश येत आहे। दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणू शकतो की तुम्ही घाबरण्यासारखी स्थिती नाहीये, तर स्वतः आपण कोरोना आपल्याकडे त्या ठिकाणी येतोय का हे शोधण्याची काही काही लक्षणं आणि त्याच्याबरोबर काही काही आपल्याला त्याच्यातले सोपे सोपे उपाय आहेत ते आपण समजून घेतले तर आपल्याला कोरोनाची भीती वाटण्यासारखं काहीच नाहीये। दुसऱ्या बाजूला कोरोना आपल्याला झालाय का हे समजण्याची सुद्धा सोपी सोपी काही खुणा आहेत, त्याही आपण आज तुम्हाला सांगणार आहे। याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्रास न होता याच्यातून बाहेर पडता येईल। नक्की डॉक्टर उदय, हाच मुद्दा आहे की काही लक्षणं अशी आहेत जी अगदी कॉमन आहेत, म्हणजे ताप येणं किंवा खोकला येणं किंवा घसा खवखणं ही कॉमन लक्षणं आहेत, पण मग तरी कोरोना झालाय हे कसं ओळखावं आणि होम क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन जे होतात कुठल्या बेसिसवर होम क्वारंटाईन होता येतं, कुठल्या रुग्णांना? दोन प्रकार आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत। आयसोलेशन म्हणजे ज्यांना झालेलं आहे त्यांना वेगळं काढणं आणि ज्यांना आहे अशी भीती वाटते किंवा ज्यांना झालंय त्यांचे नातेवाईक यांना क्वारंटाईन करतात, म्हणजे त्यांना होण्याची शक्यता आहे किंवा ते इतरांना देण्याची शक्यता आहे। मग होम क्वारंटाईन मध्ये आता 80 ते 90% पेशंट्स हे होम क्वारंटाईन वरती बरे करता येतात असं आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि होम क्वारंटाईन मध्ये आपण करतो काय, तर पेशंटला घरच्या घरी ठेवून त्याचं खाणं पिणं एका बाजूने व्यवस्थित ठेवायचं, दुसऱ्या बाजूने त्याला काही ठराविक औषधं द्यायची की ज्याच्यामुळे त्याचा असलेला जो काही संसर्ग आहे तो आजच्या काळात माइल्ड किंवा अगदी सौम्य लक्षणं दिसणारे आणि मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असणारे या सगळ्यांना आपण होम क्वारंटाईन वरती चांगल्यापैकी मेंटेन करू शकतोय। त्याच्यामध्ये मग आयुर्वेद असू दे, ॲलोपॅथीची औषधं असू दे, काही तपासण्या आहेत, या सगळ्या करून आपण त्यांना साधारणतः 10 ते 14 दिवसांमध्ये
बरं करू शकतोय हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. घरी ठेवल्यानंतर त्यांना कशावरून समजतं की आपल्याला बरं होतंय का नाही, तर त्याच्यामधला महत्वाचा भाग म्हणजे ताप बघायचा असतो. दिवसातनं 2 ते 3 वेळा ताप बघितला आणि तो जिभेखालती बघितला, तर त्यावेळी 99च्या वरती जर ताप सतत राहतोय, तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये काहीतरी हालचाल होतीये, काहीतरी त्या व्हायरसचा प्रतिकार शरीर करतंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पल्स किंवा नाडी ही मिनिटाला जर समजा 90 ते 100च्या आसपास असेल, तर याचा अर्थ शरीरात काहीतरी हालचाल चालू आहे. आणि बर तिसरं म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. या पल्स ऑक्सिमीटर वरती जर समजा तुमचा 95च्या खालती जर समजा जात असेल, तर काहीतरी धोक्याचा सिग्नल आहे. 95च्या वरती असेल तर तुम्हाला काही काळजी करायची जरूर नाही. याच्याच बरोबर डॉक्टर काही तपासण्या करायला सांगतात, ज्या अगदी सहजपणाने कुठेही करता येतात. कोरोनाची तपासणी नाही, तर रक्ताची तपासणी केली जाते आणि त्याच्यावरून डॉक्टरांना अंदाज येतो की या माणसाला कोरोना झालेला आहे का, याला त्या ठिकाणी कोरोना सारखं दिसतंय पण प्रत्यक्षात कोरोना नाहीये. कारण हम्म. 80% लोकांना आज असिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांना ताप नसतो, घशामध्ये दुखत नसतं, तोंडाला अगदी चव बरोबर. असते, हो. नाकाला वास असतो, पण तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कोरोना झाल्याचं आपल्याला जाणवून येतं आणि हे रक्ताच्या तपासणीवरून आपण शोधू शकतो. आणि ते बघून डॉक्टर ठरवतात की यांना औषधांची कितपत गरज आहे. पण 5 ते 7 दिवसात जर समजा त्याला काही विशेष नसेल त्रास, तर रुग्ण हा बरा झालेला असतो. पण तसं असताना सुद्धा त्यांनी 14 दिवस पर्यंत घरी शांतपणाने बसून राहणे जास्त आवश्यक. नक्की. सर, दिनचर्येमध्ये, आहारामध्ये, व्यायामामध्ये कसे बदल करावेत, घरच्या घरी आपण कोरोना कसा बरा करू शकतो याविषयी जाणून घेण्यापूर्वी फक्त एक प्रश्न होता की ही जी दुसरी लाट आहे कोरोनाची, ती माइल्ड आहे का? धोका त्याच्यात कमी वाटतोय का, जाणवतोय का? हो, आज जर समजा बघितलं तर 90% रुग्ण हे पहिल्या लाटेतही सहजपणाने बरे होऊन बाहेर येत होते. पण आजच्या या दुसऱ्या लाटेमध्ये त्याही पेक्षा व्हायरस जो आहे तो अजून सौम्य झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि 95 ते 98% लोकांना मुख्य म्हणजे हॉस्पिटल पर्यंत न जाता बरं होऊ शकतोय. आणि एवढ्या दुसरा भाग त्याच्यातला असाही आहे की आपलं वैद्यक क्षेत्रही गेल्या वर्षभरामध्ये या कोरोनाला चांगल्यापैकी समजून घेऊ शकलंय. आणि त्यामुळे बरेचशी आपले जे फॅमिली फिजिशियन्स आहेत ते या बऱ्याचशा रुग्णांना या तात्पुरत्या क्वारंटाईन आणि या सगळ्या उपायांच्या जोडीला औषधं देऊन बरं करू शकतायत. आणि त्यामुळे 70 ते 80% लोकांना हॉस्पिटलचा प्रवेश करायची गरज पडत नाहीये. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मागच्या पेक्षा यावेळची लाट जरी समजा मोठ्या प्रमाणात आहे, तरी सुद्धा ती धोकादायक मात्र अगोदरपेक्षा कमी झालेली. हम्म. आणि आता सर, घरच्या घरी कोरोना पेशंट किंवा माइल्ड सिम्पटम्स असलेले रुग्ण बरे कसे होतील याकडे येऊया. यासाठी व्यायाम, आहार आणि औषधं म्हणजे मेडिकेशन. तर सुरुवातीला औषधांविषयी सांगताना अनेक जण असं सांगतात की निसर्गोपचार करा, अनेक जण सांगतात आयुर्वेदाचीच औषधं घ्या, काही म्हणतात फक्त ॲलोपॅथी घ्या. सर, तुम्ही काय सल्ला द्याल? मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की भारत सरकारने जे काही नियमावली ठरवून दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही ठराविक औषधांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी उपयोग करायला सांगितलेला आहे. आणि ती कन्व्हेन्शनल मेडिसिन जी काही सांगितलेली आहे ती मेडिसिन सोडून तुम्हाला इतर काही करणं हे धोकादायक असू शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी आयुर्वेद, ॲलोपॅथी असा विचार न करता शक्यतो जी सरकारने नियमावलीप्रमाणे औषधं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि जी त्यांना योग्य वाटलेली आहे तीच औषधं त्यांनी या ठिकाणी ICMR किंवा आपल्या इथे DMER, ज्याच्यामध्ये आमच्या आयुष टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर तात्यारावजी लहाने हे हो. DMER चे संचालक आहेत. तर त्यांनी महाराष्ट्रासाठी नियमावली तयार करून दिली की घरच्या घरी काय करायचंय. आयुर्वेदाची नियमावली आपण तयार करून दिली, औषधं कुठली घेऊ शकतोय, घरच्या घरी काय करायचंय. तर त्याप्रमाणे औषधं जर समजा डॉक्टरांनी आणि पेशंटनी सल्लामसलत करून घेतली, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असा विचार न न करता, करता. पण ते म्हणजे योग्य आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या असं तुम्हाला म्हणायचंय, पण बेसिक काही औषधं तुम्ही सांगू शकाल का डॉक्टर? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की हा जो रोग आहे, आता आपण साथीच्या रोगाच्या नियंत्रणाच्या एका ठराविक ऍक्ट खालती हे सगळं काम करतोय. आणि त्याबरोबरच आपल्याला आपत्ती निवारण कायदा असा लागू आहे. तर अशा वेळी प्रत्येक रुग्ण हा नोंदला गेलाच पाहिजे आणि त्याची कुठलीही ट्रीटमेंट ही कुठलाही डॉक्टर हा परस्पर करू शकत नाहीये. म्हणजे त्याला म्युन्सिपाल्टीकडनं गाईडलाईन्स मिळाल्यानंतर होम क्वारंटाईन असेल तर त्यावेळी तुम्ही आयुर्वेदातली किंवा इतर औषधं जी आहेत ती त्याला जोड औषधं म्हणून देऊ शकताय. बरोबर. आणि याच्यामध्ये आयुर्वेदातली जी औषधं घरच्या घरी करता येण्यासारखी आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सांगतो की तुम्हाला वाफ घेणं हे आयुर्वेद, ॲलोपॅथी असा कुठलाच विषय नाही, सगळीकडे वाफ घेणं की त्याच्यामुळे अगदी. 3 वाफ घेतल्यानंतर व्हायरस जो नाकामध्ये 3 दिवस राहून नंतर तुम्हाला त्रास देतो
तर त्याच्यावरतीच तुम्ही उष्ण हवा ज्यावेळी आतमध्ये जाते तर त्यावेळी 70 ते 80 डिग्रीज पर्यंत उष्ण हवेने त्या ठिकाणी व्हायरस आहे हा तिथल्या तिथेच नष्ट होऊ शकतो आणि 2-3 दिवस घेतल्यानंतर कोरोना पुढे वाढणार नाही. बरोबर सर. त्याच्या गुळण्या ज्या करायला सांगितल्या जातात मग त्या ठिकाणी हळद असू दे किंवा तुम्ही जे काही वापरत असाल ते वापरून गुळण्या केल्या तर घशामध्ये आणि नाकामध्ये असणारा त्याचा प्रादुर्भाव पहिल्याच स्टेजला जर कमी झाला तर पुढे रोग वाढत नाही. मग अशा वेळी आपण घरच्या घरी आपल्याला वापरायला मिळणारे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत मग त्याच्यामध्ये वेलची आहे, दालचिनी आहे, मिरी आहे, आलं आहे, या सगळ्यांचा वापर करून आपण घरच्या घरी त्याला आयुष काढा म्हणून नाव देऊन सुद्धा बरेच जणांनी वापरलेलं आहे. हो. पण घरातल्या घरात आपण पूर्वीच्या काळी आजीबाईच्या बटव्यामधला जो वापरला जायचा तो म्हणजे तापाच्यासाठी काढा वापरला जायचा. मग त्याच्यात गवती चहा असायचा, थोडंफार आलं असायचं, अळशी असायची, हे सगळं वापरून केलं जायचं. औषधांमधला विचार केला तर आज ऍलोपॅथी मधली काही ठराविक औषधं मग त्याला आपण प्रतिजैविक म्हणतो आणि काही ती व्हायरसवरती काम करणारी औषधं आहेत. तर या औषधांचे काही गट किंवा संच जे आहेत हे आपल्याला हॉस्पिटल्स किंवा डॉक्टरांच्याकडनं मिळत असतात. त्याच्या जोडीला जर आयुर्वेद किंवा होमिओपॅथी वापरायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कफावरती काम करणारी औषधं जी आपल्याकडे नेहमी बाजारामध्ये गेलं तरी आपल्याला माहिती असतात, आजीबाई त्या ठिकाणी देतात की बाबा ताप आलाय ना तर गुळवेल वापर, त्या गुळवेलीने कमी होईल, गोदंतीने कमी होईल, किंवा काही ठराविक औषधं आहेत जसं सीतोपलादी औषध आहे ते नियमितपणाने वापरलं जातं. या औषधांचा वापर किंवा महासुदर्शनचा काढा काही ठिकाणी वापरला जातो. हे कायम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सहजपणाने मिळणारी औषध आहेत ती वापरता येतात. पण जर समजा सर मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवते, आपल्याला अधिक चर्चा करायची आहे पण कार्यक्रमामध्ये एक छोटा ब्रेक आपण घेणार आहोत. एक मात्र लक्षात ठेवा, डॉक्टरांनी जे स्पष्ट केलंय की प्रत्येक रुग्णाची नोंद झालीच पाहिजे, त्यामुळे थोडे जरी सिम्पटम आढळले तरी घाबरून जाऊन घरातच बसायचं, टेस्ट करायचीच नाही असं करू नका. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कुठलीही औषधं आपल्याला माहिती आहेत, आपणच अर्धे डॉक्टर आहोत म्हणून स्वतः घेऊ नका. जी कुठली औषधं तुम्ही घेत असाल ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. एक छोटा ब्रेक, लगेच भेटूया. विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. घरच्या घरी सुद्धा कोरोना बरा होऊ शकतो, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी तर तुम्ही काही लक्षणं दिसली तर कोरोना टेस्ट करा आणि कोरोना झालाय, माइल्ड लक्षण आहेत असं लक्षात आलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी औषधोपचार करा. डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. डॉक्टर उदय, जसं तुम्ही मेडिकेशन सांगितलं की काय आपण औषधं घेऊ शकतो, त्याबरोबरीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याकरता की ज्याने फायदा होईल असे व्यायाम आणि आहारात काही बदल तुम्ही सुचवाल का किंवा मार्गदर्शन कराल का? सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचं की कोविड ज्यावेळी एखाद्याला झालाय तर त्यावेळी त्यांनी खाण्यापिण्यावरती नियंत्रण आणणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जेवढं तुम्ही लघु आहार किंवा अगदी लंघन म्हटलं तरी जर समजा असेल तर ताप लवकर आटोक्यात येतो आणि बऱ्याच जणांना माहिती आहे भूकच लागत नाही तापामध्ये, मग कशाला जबरदस्तीने खायचं. म्हणजे जेवढं कमी खाल्लं जाईल तेवढ्या लवकर तुम्ही बरं होणार आहे. आणि त्यामध्ये मग तुम्ही सहजपणाने पचणारी पेज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सूप आहेत किंवा अगदी आपण जसं म्हणतो की मऊ केलेली खिचडी आहे, अशा स्वरूपाचं काहीतरी अन्न जर समजा असेल तर तुमचा रोग वाढत नाही. दुसऱ्या बाजूने जर समजा घ्यायचं झालं तर जेवणामध्ये तुपाचा समावेश आपल्याला करता आला तर चमचाभर तूप आपल्याला घ्यायला हरकत नाहीये. असं म्हटलं जातं की जेवढ्या प्रमाणात तुम्ही डाळींची सूप किंवा वेगवेगळ्या प्रकारची ज्यांना प्राणीचे पदार्थ खाण्याचे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाचा रस जो आहे तोही चालू शकतो. त्याच्याबरोबर फळांचे रस जे आहेत ते त्याच्यामध्ये थोडस जरा मिरी किंवा थोडस पचण्याच्यासाठी हलकं करण्यासाठी मग तंदील वेलची आहे किंवा मिरी याचा वापर करून जर समजा तुम्ही फळांचे रस जरी समजा घेतले, सरबत घेतली, जे पचायला सहज आहे असं घेतल्यानंतर तुमच्या शरीरावरती होणारा परिणाम जो आहे तो चांगला असतो. त्याच्याच बरोबरीने आपण म्हणतो की ताकद वाढवणं की इम्युनिटी वाढवणं याच्यासाठी जर समजा काही घ्यायचं आलं तर आयुर्वेदामध्ये सांगितलेली शतावरी आहे किंवा ब्राह्मी आहे, च्यवनप्राश तर सगळ्यांना माहितीच आहे. अशी जी औषध आहे ज्याला रसायन म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, अशी सगळी औषध आहेत ती तुम्हाला सहजपणाने तुमच्या हृदयाला, तुमच्या श्वसनाला जास्त मदत करणारा अगस्तीप्राश सारखी औषध आहेत. ही सगळी औषधं तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी उपयोगी पडू शकतात. पण असं म्हटलं जातं की आहार हेच सगळ्यात उत्तम रसायन आहे. आणि त्याच्याच बरोबरीने एक छोटासा व्यायाम तुम्हाला सांगतो की जो तुम्हाला कोरोना झाला तरी सुद्धा करता येतो, कोरोना व्हायचा नसला तरी करता येतो. आणि तो म्हणजे श्वास जो आपण घेतो तो श्वास पोट दाबून बाहेर सोडून जितका वेळ जास्तीत जास्त आपल्याला रोखून धरता येईल त्याला
प्राणायामामधला बहिकुंभक म्हटला जातो. तो बहिकुंभक जर समजा तुम्हाला जास्तीत जास्त करता आला, श्वास बाहेर रोखून धरायचा, पोटाला दाबून बाहेर काढून टाकायचा नक्की. सगळा श्वास. हा एकदम सोपा प्रकार आहे की ज्याच्यामुळे नक्की. तुमच्या लंग कपॅसिटी ज्या त्या वाढवता येतात. नक्की सर, आणि एकच फक्त सर शेवटचा प्रश्न विचारते. असे अनेक जण बघायला मिळत आहेत जे कोरोना झाल्या लगेचच रुग्णालयाचा आग्रह धरतात किंवा बेड हवा म्हणून आग्रह धरतात. अशांना तुम्ही काय सांगाल थोडक्यात जाताना? सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं त्यांना विनंती आहे, नम्र विनंती, की 80-90% लोकांना हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांचा बरा होण्यातला आहे कोरोना. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना त्या ठिकाणी बेड मिळत नाहीये. तर कृपा करून तुम्हाला जर समजा माइल्ड लक्षणं असतील, तुमच्या फॅमिली डॉक्टर बरोबर संपर्क साधा आणि अगदी. घरच्या घरी होम क्वारंटाईन होऊन तुम्ही बरं व्हायचा प्रयत्न करा. 90% लोकांना निश्चितच फायदा पडणार आहे. नक्की फक्त डॉक्टर. 5 ते 10% हॉस्पिटलची गरज आहे. तर त्यांच्यासाठी बेड मोकळे राहण्यासाठी शक्यतो आपण हॉस्पिटलचा आग्रह धरू नका. नक्की डॉक्टर उदय, खूप खूप आभार. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अत्यंत महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. मला असं वाटतं अनेक प्रश्न जे आपल्या मनात घोळत असतील त्या सगळ्याची उत्तर आपल्याला मिळाली असणार आहेत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.